नमस्कार, मी सागर जोशी. एनडीटीव्ही मराठीमध्ये आपलं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. मारकुटा नगरसेवक रमेश म्हात्रे अखेर पोलिसांना शरण आलाय. कोर्टानं रमेश म्हात्रेला शरण जाण्यासाठी 5 वाजेपर्यंतचा अल्टिमेटम दिलेला होता आणि अल्टिमेटम संपण्याच्या सव्वा तास आधी रमेश म्हात्रे हा विष्णुनगर पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालाय. कोर्टानं म्हात्रेची संपत्ती जप्त करण्याची ताकीद दिली होती आणि त्यामुळेच तो कारवाई आधीच पोलिसांना शरण आलेला आहे. हे दृश्य आपण पाहतोय. पोलिसांना शरण आलेला रमेश म्हात्रे आपण पाहतोय. उच्च न्यायालयाने रमेश म्हात्रेचा जामीन रद्द केल्यानंतर त्याला आज 5 वाजेपर्यंत पोलिसांना शरण जाण्याचे आदेश देण्यात आलेले होते. नाहीतर स्थावर मालमत्ता जप्तीचे निर्देश देखील देण्यात आलेले होते आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवर रमेश म्हात्रे अखेर पोलिसांना शरण गेलाय. मात्र म्हात्रे शरण आलेला असला तरी त्याची मुजोरी मात्र कायम असल्याचं दिसतंय. दरम्यान पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाल्यानंतर म्हात्रेची मुजोरी कायम आहे. माध्यमांनी म्हात्रेला त्याच्या कृत्याबद्दल विचारणा केली तेव्हा खूप झालं असं म्हणत म्हात्रे हा बोलणं टाळत असल्याचं पाहायला मिळालं. थोड़ा सा अफसोस है आपको, आपने तो किया बहुत हो गया. क्या हो गया सर? बहुत सर मारपीट बहुत हो गया. क्या हो गया? बहुत रमेश सर अशा पद्धतीनं सर आपको अफसोस है आपने जो किया उसका? तुम्हाला पूछ रहे थोड़ा सा अफसोस है आपको, आपने तो किया बहुत हो गया. क्या हो गया सर? बहुत सर मारपीट बहुत हो गया. क्या हो गया? बहुत रमेश अशा पद्धतीनं सर आपको अफसोस है आपने जो किया उसका? तुम्हाला तर रमेश म्हात्रेची हीच मुजोरी आपण पाहतो आहोत. एनडीटीव्ही मराठीनं ज्यावेळी रमेश म्हात्रेला तुम्हाला केलेल्या कृत्याबद्दल काही अफसोस अर्थात केलेल्या कृत्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय असं विचारलं असता खूप झालं आणि त्याचे हातवारे देखील आपण पाहतोय. पोलिसांना तो शरण आलाय खरा, मात्र एनडीटीव्ही मराठीनं प्रश्न विचारताच त्याची मुजोरी पुन्हा एकदा पाहायला मिळते. अक्षय कुडकेलवार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अक्षय, रमेश म्हात्रे अखेर शरण आलाय, मात्र त्याची मुजोरी ही कायम असल्याचं दिसतंय. नाईलाज होता त्याच्या समोर, रमेश म्हात्रे समोर त्याला शरण यावंच लागलं असतं. कारण आता विषय उच्च न्यायालयाचा होता. उच्च न्यायालयाने आदेश दिले होते आणि उच्च न्यायालयाचे आदेश म्हणण्यापेक्षा उच्च न्यायालयाचा हा दणका होता आणि या दणक्यानंतर रमेश म्हात्रेला शरण यावं लागलंय आणि त्यामुळे त्या उच्च न्यायालयाच्या आदेशानुसारच रमेश म्हात्रे आता शरण आलेला आहे पोलिसांसमोर. खरं तर कायदेशीर अनेक काही पळवाटा आहे का हे चाचपडण्याचा प्रयत्न रमेश म्हात्रे यांनी केला. मात्र रमेश म्हात्रेचे जे सल्लागार होते, कायदेशीर सल्लागार, राजकीय सल्लागार, या दोघांनी त्यांना उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात तुम्ही काहीही करू नका, तुम्ही शरण जा असा सल्ला दिल्यानंतर रमेश म्हात्रे हे न्यायालयामध्ये शरण आले, विष्णुनगर पोलिसांसमोर शरण आले. विष्णुनगर पोलिसांच्या माध्यमातून अगदी त्यांचं स्वागत करत त्यांना विष्णुनगर पोलिसांकडून आता न्यायालयामध्ये, कल्याण न्यायालयामध्ये हजर करण्यासाठी घेऊन गेलेले आहेत. थोड्याच वेळात त्यांना कल्याण न्यायालयासमोर हजर केलं जाणार आहे आणि कल्याण न्यायालयासमोर हजर केल्यानंतर त्यांची रवानगी ही तुरुंगामध्ये केली जाणार आहे. खरं तर या सगळ्या प्रकरणामध्ये डॉक्टरांना मारहाण करणे, धमक्या देणे आणि त्यासोबतच त्यांची असणारी गुन्हेगारी पार्श्वभूमी हे सगळे या सगळ्या आधारावर स्वतः उच्च न्यायालयाच्या माध्यमातून या सगळ्या प्रकरणाची दखल घेण्यात आली आणि रमेश म्हात्रे यांना जामीन मिळाला कसा याबाबत देखील उच्च न्यायालयाने प्रश्न उपस्थित केला आणि आश्चर्य या सगळ्या प्रकारावरती व्यक्त केलंय की खालच्या कोर्टाने या रमेश म्हात्रे यांना जामीन का आणि कशाच्या आधारावर दिला. हे सगळं झाल्यानंतर आता रमेश म्हात्रे यांना पुन्हा ताब्यात घेण्यात आलं. त्यांना आदेश देण्यात आला. त्यांच्या उच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रत घेऊन कल्याण पोलीस जे आहे ते रमेश म्हात्रे यांच्या घरी पोहोचले होते आणि त्यांनी त्या उच्च न्यायालयाचा जो आदेश आहे त्याची प्रत हे त्यांना दिली आणि त्यानंतर त्यांना तुम्ही शरण व्हावं अशा पद्धतीचे आदेश दिले. त्यामुळं उच्च न्यायालयाने देखील एक गोष्ट आणखी स्पष्ट केली होती की जर रमेश म्हात्रे यांनी शरण येण्यास टाळाटाळ केली किंवा ते शरण आले नाही 5 वाजतापूर्वी तर त्यांच्यावरती संपत्ती जप्तीची कारवाई करा. आणि अशा सगळ्या आदेश असल्यानंतर त्यांचं उच्च न्यायालयाच्या आदेशासमोर त्यांना वेळोवेळी मदत करणारे डोंबिवली पोलीस प्रशासन असेल किंवा त्यांचे राजकीय जे काय कोणी मार्गदर्शक असेल किंवा स्वतः रमेश म्हात्रे या कुणाचंही काहीही चाललं नाही.
त्यांना त्या ठिकाणी न्यायालयासमोर हजर व्हावं लागलं. विष्णुनगर पोलिसांसमोर शरण यावं लागलं. 5 वाजता पूर्वी शरण नसते आले तर पोलिसांनी त्यांचा ऍक्शन प्लॅन देखील नाईलाजाच तो उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तयार केला होता. त्यांच्या प्रॉपर्टीची माहिती देखील पोलिसांनी घेण्यास सुरुवात केली होती. हे असं सगळं असताना आता आपण बघतोय की ह्या रमेश म्हात्रेंना न्यायालयासमोर हजर केलं जाईल. आज खरं तर सुट्टी आहे, मात्र सुट्टीच्या न्यायालयासमोर रमेश म्हात्रे यांना हजर केलं जाणार आहे आणि त्यानंतर जे काही उच्च न्यायालयाचे आदेश होते त्या आदेशानुसार की त्यांना हजर केलंय. या ठिकाणी जे आदेश पोलिसांना दिलेले आहेत तशाच प्रकारच्या काही सूचना आणि आदेश हे थेट उच्च न्यायालयातून कल्याण कोर्टामध्ये देखील आलेले आहेत, कल्याण सत्र न्यायालयामध्ये. आणि उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आता काही कायदेशीर प्रक्रिया पार पाडली जाईल आणि त्यानंतर त्यांची या मुजूर रमेश म्हात्रे याची रवानगी पुन्हा आधारवाडी तुरुंगामध्ये केली जाणार आहे. नक्कीच अक्षय, त्यामुळे या संदर्भात नेमकी काय कारवाई होते याकडे देखील आपलं लक्ष असणारच आहे. धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. दरम्यान ज्यावेळी रमेश म्हात्रेला पोलिसांच्या समोर तो शरण आला त्यावेळी त्याची मुजोरी कायम दिसलेली पाहायला मिळाली. यावेळी NDTV मराठीनं आमच्या प्रतिनिधी सुजाता द्विवेदी यांनी रमेश म्हात्रेला नेमकं काय विचारलं आणि त्यावर रमेश म्हात्रेनं नेमकं कुठल्या प्रकारे उत्तर दिलंय, त्याने कशा प्रकारे मुजोरी दाखवून दिली आहे पाहूया. पूछना है, थोड़ा सा अफसोस है आपको, आपने जो किया बहुत हो गया. क्या हो गया सर? बहुत सर मारपीट बहुत हो गया. क्या हो गया? बहुत रमेश सर अशा पद्धतीनं सर आपको अफसोस है आपने जो किया उसका? तुम्हाला पूछना है, थोड़ा सा अफसोस है आपको, आपने जो किया बहुत हो गया. क्या हो गया सर? बहुत सर मारपीट बहुत हो गया. क्या हो गया? बहुत रमेश अशा पद्धतीनं सर आपको अफसोस है आपने जो किया उसका? तुम्हाला